नमस्कार. आपण सर्वांना माहीत असल्याप्रमाणे कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि कृषिक ॲप यांच्या संयुक्त विद्यमाने आपण एकरी 100 टन ऊस उत्पादन घेण्याचं तंत्रज्ञान आज माहिती करून घेणार आहात. मी संतोष करंजे कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये कृषी विद्यावेत्ता म्हणून कार्यरत आहे आणि गेल्या वेळी आपण खरीप हंगामातील माहिती घेतली. आता आज आपण ऊस लागवड करण्याची सर्व शेतकऱ्यांची तयारी चालू आहे आणि यासाठी आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी ऊसासाठी कशा प्रकारे नियोजन करता येईल यासाठीच आपण माहिती घेणार आहोत. तर सर्वांना नमस्कार. थोडासा कार्यक्रम चालू व्हायला काही तांत्रिक अडचणीमुळे उशीर झाला, परंतु त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आणि कृषिक ॲप आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिले आहेत, त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आणि आपण अधिकचा वेळ न घेता डायरेक्ट आपल्या विषयाकडे वळूया. शेतकरी मित्रांनो, 100 टन ऊस उत्पादन घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यासाठीचं नियोजन पण आपलं काटेकोरपणे असलं पाहिजे. आणि त्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील याविषयीची आज मी आपल्याला माहिती देणार आहे. खरं पाहता, उत्पादन घेण्यासाठी आपल्याला फार सोपं तंत्रज्ञान आहे, परंतु आपल्याला तेवढा वेळ देणं गरजेचं आहे. आपला हा जो ऊसाचं जे क्षेत्र आहे ते महाराष्ट्रामध्ये विशेष करून खूप प्रमाणामध्ये आहे. जवळपास 8.5 लाख हेक्टरपेक्षाही जास्त या पिकाखाली क्षेत्र आहे. आणि उत्पादकता जर बघितली तर एका हेक्टरला 70 टन, म्हणजे एका एकराला साधारणपणे 30 टनाच्या पेक्षा जास्त ही आपली उत्पादकता नाही आहे. म्हणून याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला वाव आहे की आपण एका एकरमध्ये कमीत कमी 70 ते 80 टन ऊस उत्पादन सहज घेऊ शकतो. त्यासाठी आपलं काटेकोर नियोजन हे फार महत्त्वाचं आहे. आता याच्यात सगळ्यात महत्त्वाची बाब जी आहे की आपण बघतो की ऊसाचं उत्पादन कमी येतं आहे. याच्यावर बऱ्याच ठिकाणी आपण प्रयत्न खूप केलेले असतात. खरं पाहता प्रयत्न आपण करतो, परंतु थोड्याफार गोष्टीमध्ये आपण चुकतो. खर्च खूप करतो, परंतु निव्वळ नफा आपल्याला अपेक्षित पाहिजे तितका मिळत नाही. म्हणजे याची प्रमुख कारणं काय असत आहे, तर आपण एक तर पाण्याचं नियोजन योग्य प्रमाणात करत नाही. ऊस म्हणजे खूप पाणी, ही जी समज आहे तो आपला फार चुकीचा आहे. खरं पाहता कमी पाण्यामध्ये अधिक उत्पादन घेणं आपल्याला शक्य आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण खताच्या बाबतीत फार अज्ञानी आहोत. म्हणजे खताचा वापर किती प्रमाणात केला पाहिजे, आपण त्या ऊसाला खत देतो की जमिनीला देतो हेही आपल्याला कदाचित आपण समजून घेतलेलं नाही. आणि मग अधिकची अधिक खतं आपण घालून सगळी खतं वाया घालवतो. म्हणजे त्या पिकाला जी दिलेली खतं आहेत त्याच्यापैकी 10 ते 20% पण मिळत नाहीत. बाकीची 70-80% खतं जे आहेत ते आपण वाया घालवतो. दुसरं सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की लागवडीच्या वेळी फार गडबड असते आणि मग जिथं मिळेल तिथलं बियाणं आपण आणतो आणि लागवड करतो. लागवड म्हणण्यापेक्षा 100% ते जमिनीमध्ये गाडतो. लागवड आपली नसते, ती गाडण्याची पद्धत असते. म्हणून प्रॉपर जी मेथड आहे ती लागवडीची वापरली पाहिजे. रोगाच्या किडीच्या बाबतीत तर कधीच काळजी घेत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं बाब आहे की ज्या काही नवीन तंत्रज्ञान आहे, नवीन लागवड पद्धती आहेत, याचा आपण वापर न करता पूर्वापार पद्धतीनेचीच लागवड जी आहे त्याच्यावर लक्ष देतो. आणि खोडव्याकडे आपलं तितकंसं लक्ष नाही. म्हणजे खोडवा खरं तर फायद्यातला आहे, परंतु आपण लागणकडे खूप लक्ष देतो आणि खोडव्याला दुर्लक्ष करतो. खरं पाहता लागणमध्ये खर्च जास्त होत असतो आणि खोडव्याला लागणीपेक्षाही निम्म्यापेक्षाही कमी खर्च होत असतो. आणि निव्वळ नफा हा जास्तीत जास्त खोडव्यामध्ये येतो. खोडवा लवकर तुटला जातो, परंतु आपण काय करतो की खोडव्याकडे कमी लक्ष आणि लागणीकडे जास्त लक्ष देतो. त्याच्यामुळं आपल्याला उत्पादन ज्या पटीत पाहिजे, पैशाच्या स्वरूपात जितकं जास्त पाहिजे त्याच्याकडे आपलं खरं पाहता दुर्लक्ष होतं. आता सगळ्यात महत्त्वाचं चित्र हे बघा, आपण सर्वांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की ऊस आपण लावतोय
तर आपल्याला मशागत किती झाली पाहिजे, किती खोलीपर्यंतची मुळं आहेत. आता हे चित्र तुम्हाला दिसतंय, याची मुळं जी आहेत तर तुम्ही ऑब्झर्वेशन बारकाईने केलं तर 58% मुळं ही फक्त 15 सेंटीमीटरच्या थरामध्ये आहेत. मग आपल्याला मेहनत कुठल्या थरात केली पाहिजे. 80% मुळं ही पहिल्या 30 सेंटीमीटरच्या थरात आहेत. म्हणजे ऊसाची मुळं जास्त खोल जात नाहीत, उथळ मुळं असतात आणि तेवढ्याच खोलीवर आपल्याला काम करायचं आहे. मग जास्तीत जास्त मशागत, जास्त खोल मशागत करणं, जास्त खोल कांडी काढणे याची आपल्याला जास्त गरज नाही. जेवढं उथळ काम करू आपण तेवढं त्याच्यामध्ये आपल्याला जास्त फायदा होणार आहे. विनाकारण आपण हे मुळं कोंडून टाकतो, पाणी अधिक देऊन मुळांचा जो आहे तो आपण दुर्लक्ष करतो, मुळांना व्यवस्थित काळजी घेत नाही. आणि खरं पाहता या मुळांमधून त्यांना ऑक्सिजन मिळतो. या मुळांमधून वापसा स्थितीमध्ये पाणी आणि अन्नग्रहण क्रिया जी आहे ही पहिल्या 30 सेंटीमीटरच्या थरामध्येच ऊसाची होते. म्हणून जास्तीत जास्त मेहनत असेल किंवा पाणी देण्याची जी पद्धत आहे ही या एवढ्याच थरामध्ये झाली पाहिजे. म्हणजे या मुळांचा आपण जर अभ्यास केला तर तेवढ्याच थरामध्ये आपल्याला अन्न, पाणी, हवा हे सगळं महत्त्वाचं आहे. आपण ऑक्सिजन सायकल शिकला असाल तर सगळ्यात माहीत असेल की मुळं शोषण करतात, मुळं ऑक्सिजन घेतात, मुळंच अन्नग्रहण करतात. म्हणजे मुळांमध्ये आपल्याला नेहमी वापसा असला पाहिजे. पाणी जास्त दिलं किंवा मेहनत योग्य प्रमाणात जेवढी आवश्यक आहे तेवढीच केली. 6 इंचाच्या थरातली जरी मेहनत झाली तरी आपल्याला 15 सेंटीमीटरच्या थरामधली जरी मेहनत झाली तरी खूप आहे. जास्त खोल मशागत म्हणजे चांगलं ऊस उत्पादन ही समज चुकीचा आहे. आपल्याला वरच्या थरामध्येच जास्तीत जास्त ऑर्गॅनिक कार्बन असेल, शेणखत असेल, पालापाचोळा असेल किंवा स्लरी असेल, या सगळ्याचा वापर आपण करून जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी पहिल्या 15 सेंटीमीटर ते 30 सेंटीमीटरच्या थरामध्ये जास्तीत जास्त काम करायचं आहे. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे मुळं आपली किती खोल आहेत, मग आपल्याला मेहनत कुठली केली पाहिजे. तर 30 सेंटीमीटरपेक्षा जास्त आपल्याला नांगरटीची गरज नाही. वरच्या थरातली जमीन भुसभुशीत करायची असेल तर रोटावेटर असेल, हॅरो असेल, कल्टिवेटर असेल, याच्या साहाय्यानं उभ्या आडव्या कुळवाच्या पाळ्या मारून आपले रानं ढेकळमुक्त अगदी क्लीन कल्टिवेशन म्हणजे स्वच्छता ही सगळ्यात महत्त्वाचं आपण म्हणतो. बांध बंदिस्त सगळे स्वच्छ पाहिजेत. झाडाखालची जी जमीन आहे त्या ठिकाणी जर काही पालापाचोळा पडला असेल तर सगळीकडे विस्कटून आपण जमिनीमध्ये वापरला पाहिजे. कुठेही दसकटं वगैरे राहिली याची काळजी घ्यायची. कारण हा ऊस आपण लावणार आहे तो किमान 1 लागण आणि 2 खोडवे आपल्याला घ्यायचे आहेत हे गृहीत धरून करायचं. म्हणजे लागणीच्या वेळेची जी मेहनत आहे ही सगळ्यात महत्त्वाची आपण व्यवस्थित करून घ्यायची आणि ते 30 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोलीची नको. या प्रकारे आपल्याला अगदी जमीन ही स्वच्छ आपण म्हणतो की अगदी रवाळ असली पाहिजे जमीन. म्हणजे रव्यासारखं त्याची मातीचे कण असले पाहिजेत. कुठेही तुम्हाला ढेकळ, काडी कचरा, दसकटं हे दिसले नाही पाहिजेत. जमीन कुठेही कॉम्पॅक्ट दिसली नाही पाहिजे. आता अडसाली ऊस लागवड करणार आहात आपण, तर अडसालीसाठी ऊसाच्या ज्या व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये को 86-032, COM 0265, MS 10,001 आत्ता अडसलीला चालत नाही, 10,001 ही पूर्व हंगाम किंवा सुरूसाठी, किंवा VSI 8,005 ह्या व्हरायटीची आपण लागवड करण्याला सध्याची परिस्थितीमध्ये योग्य आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की आपल्याला बियाणं निवड आपण किमान 1 गुंठा क्षेत्रामध्ये बियाणं आपलं स्वतःचं तयार केलं पाहिजे दरवर्षी. त्या 1 गुंठ्यातून आपण 1 एकर हा चांगल्या प्रकारचा ऊस लागवड करून त्याच्यापासून पुढं आपण वाढवत जाऊ शकतो. म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट किंवा मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव या ठिकाणी संशोधित केलेलं जे नवीन बियाणं आहे, मूलभूत बियाणं आहे, त्याचे 100 डोळेच आपण घेऊन यावेत. त्या 100 डोळ्यापासून 1 गुंठा लागवड करून त्या 1 गुंठ्यातून आपल्याला जे डोळे तयार होतील त्या डोळ्यातून आपण क्षेत्र वाढवत गेलं पाहिजे. दर 3 वर्षातून एकदा आपण बियाणं स्वतःचं तयार केलं पाहिजे. काय होतं, आपण गडबड असते म्हणून आपण जातो बियाणाचं जे बियाणं उपलब्ध आहे ते तोडून घेतो आणि लागवडीला आपण गडबड असल्यामुळं सगळं जिथं मिळेल तिथलं बियाणं लावतो. खरं पाहता बियाण्याच्या बाबतीत गडबड किंवा
लगबग करून कुठलंही बियाणं लावणं ही खरं फार मेन महत्त्वाची चूक आहे. नवं बियाणं 9 ते 10 महिने वयाचं बियाणं म्हणजे 96 असेल तर 11 महिन्याच्या आतलं बियाणं की जे मॅच्युअर व्हायच्या अगोदर, ज्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण वाढण्याच्या अगोदर ग्लुकोजचं प्रमाण ज्याच्यामध्ये जास्त असेल तो डोळा एकसारखा उगवतो. 265 सारखी व्हरायटी आपण लागवड करणार असाल तर त्याचं 9 महिन्याच्या आतलंच बियाणं लागतं. त्याच्याबरोबर आपण जे बियाणं घेतो ते बियाणं रोगमुक्त आहे का, कीडमुक्त आहे का, हे सगळं बारकाईनं बघितलं पाहिजे. किंवा मुळावर त्याच्या मुळं फुटलेत का, मुळाकडच्या बाजूच्या कांड्यावर मुळं फुटलेत का, किंवा त्याच्यावर काही वेळी अंसा फुटलेत का, हे सगळं बघितलं पाहिजे. आणि खोडव्याचं बियाणं आपण शक्यतो वापरायचंच नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता बियाणं तोडताना आपण काळजी घेतो का? आपण ज्यावेळी बियाणं लागवड करतो त्यावेळी काय करतो की गड्याच्या भरोश्यावर आपण लागवड करतो. आपली गडबड असते आणि मग आपण गावातली जी टोळी आहे त्याला टोळीला पैसे देतो. ते 7,000 रुपये एका एकरामध्ये तुम्हाला कांडी तोडण्यापासून अंतरण्यापर्यंत, कांडी जमिनीत पाणी दिल्यानंतर ती दाबण्यापर्यंत त्यांचं काम करतात. परंतु शेतकरी म्हणून आपण स्वतः कधी शेतामध्ये थांबलो का? आपण स्वतःहून जाऊन बियाणं स्वतः निवडलं का? किंवा ते बियाणं योग्य आहे का याची काळजी आपण आपली घेतली पाहिजे. गड्यांना त्यांचं टार्गेट असतं, त्यांनी ती लागवड केल्यानंतर त्यांचं टार्गेट संपलं आहे. परंतु आपण हे बियाणं तोडताना आपण स्वतः जवळ उभं असलं पाहिजे. ती खांडली कशी पाहिजेत, डोळा किती अंतरावर असला पाहिजे, हे सगळं आपण स्वतः जर पाहिलं नाही तर आपली नुकसान 30% जास्त हे उगवणीचा मार बसणार आहे. आता ह्या ठिकाणी तुम्हाला जे दिसतंय याच्यावर थोडं निरीक्षण करा. मी काय दाखवतो ह्याच्याकडे, याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय म्हणजे बघितलं तर आपण तर कुठं लाल पडलेली कांडी आहेत, कुठं या ठिकाणी बघा ह्याच्यावर डोळा फुटलेली कांडी आहेत, कुठं हे रोग आलेली कांडी आहेत, ह्याच्यावर खोडकिडा आला आहे. आणि अशा प्रकारची ही कांडी आपण सगळी सरसकट अंतरतो. आणि मग ही अंतरलेली कांडी जर आपण लागवड केली तर ही शक्यतो उगवणारच नाहीत. किंवा ह्यातनं आलेला जो कोंब आहे हा शक्यतो रोगट असणार आहे, तो जळून जाणार आहे. त्यामुळं कांडी निवडणं हे पहिलं काम आहे आपलं स्वतःचं आहे. ते आपण आपले डोळे उघडे ठेवून आपण शक्यतो रानामध्ये जाऊन हे चेक केलं पाहिजे. आता ज्यावेळी आपण कांडी खांडली त्याला रोगमुक्त ठेवण्यासाठी बियाण्याच्या मार्फत जे काही रोग येतात, किडी येतात, याला आपण रोगमुक्त करण्यासाठी सुरुवातीला एक जैविक आणि रासायनिक कांडीची प्रक्रिया करायची आहे. आता जैविकमध्ये तुम्हाला सांगतो की आपल्या जमिनीमध्ये आपण पूर्वांपार ऊस नंतर ऊसच पीक आणि अतिपाण्याचा वापर केल्यामुळं किंवा पाचट आपण जाळून टाकल्यामुळं जमिनीमधले जीवाणूंची संख्या ही नष्ट झाली, जीवाणू आपले जिवंत राहिले नाहीत. आणि मग हे जिवंत जमीन ठेवायची असेल तर आपल्याला याच्यामध्ये आर्टिफिशियल किंवा कृत्रिमरित्या जीवाणूंची संख्या वाढवायसाठी काम केलं पाहिजे. की जे आपण रासायनिक खतं घालतो किंवा जमिनीमध्ये असणारे उपलब्ध अन्नद्रव्ये आहेत याची उपलब्धता वाढवायसाठी काम कोण करतं तर जीवाणू करतात. आता आपल्याला माहीत असेल की आपण घरी दही लावताना एक टाकभर मुरवण दुधामध्ये टाकलं तर त्या मुरवणापासून अगदी पातेलभर किंवा बॅरलभर पूर्णपणे आपण दही तयार करतो. ते किती वेळामध्ये? अगदी 8 तासापर्यंत आपण अतिशय चांगलं दही तयार करतो. म्हणजे ते टाकभर मुरवण म्हणजेच 1 करोडपेक्षा जास्त बॅक्टेरिया जीवाणू त्या मुरवणामध्ये असतात. तर ते मुरवण आपण ज्यावेळी दुधात टाकतो, त्या मीडियामध्ये टाकतो, तेव्हा तेवढं दही लागतं. तशा प्रकारे जमिनीमध्ये उपलब्ध जीवाणू आहेत, जे जीवाणू अन्नद्रव्य उपलब्ध करण्याचं काम करतात. ते त्याच्या काही जीवाणू असे आहेत की त्याच्या मुळामध्ये त्याच्या शरीरामध्ये वाढतात. ते नत्र स्थिर करणारा जीवाणू ज्याला आपण ॲसिडोबॅक्टर म्हणतो तो त्याच्या कांड्यामध्ये वाढतो, कांड्यातून जाऊन शरीरामध्ये वाढून हवेतला नत्र उपलब्ध करतो. आणि दुसरा ॲझोटोबॅक्टर आहे, स्फुरदी विरघळणारा जीवाणू आहे, पोटॅश उपलब्ध करणारा जीवाणू आहे, किंवा सल्फर, सिलिकॉन, गंधक ज्याला आपण म्हणतो, किंवा सल्फर, झिंक, हे सगळे महत्त्वाचे जे अन्नद्रव्ये आहेत, दुय्यम अन्नद्रव्ये, याची उपलब्ध करणारे पण जीवाणू आहेत. तर ते जीवाणू आपण बीज प्रक्रियेतून जर दिले
तर ते मुरवणासारखं काम करतात. जमिनीमध्ये गेल्यानंतर ओलाव्यावर आणि जमिनीमध्ये असणाऱ्या पालापाचोळा किंवा सेंद्रिय कर्ब जो आहे त्या सेंद्रिय कर्बावर हे सर्व जीवाणू वाढतात आणि जीवाणू जमिनीत मुळाजवळ वाढून जेवढे काही आपण रासायनिक खतं घातले आहेत किंवा जमिनीवर असणारे अन्नद्रव्य आहेत ते उपलब्ध करण्यासाठी हे जीवाणू काम करतात. आणि हे जीवाणू जर जमिनीत जर वाढले तर उपलब्ध असणारे जे काही अन्नद्रव्य आहेत ते सहजासहजी ही पिकं घेतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं की हे जीवाणू एक आचाराचं काम करतात. जसं आपल्याला पण कुठलंही अन्न, आपण आता जर जेवायचं झालं तर आपल्याला चपाती बनवावी लागते, भाकरी बनवावी लागते, भाजी शिजवून खावी लागते. त्याच्याऐवजी आपण डायरेक्ट धान्य खाऊ शकतो का? एक मुठभर गहू घेतले, मुठभर डाळी घेतल्या आणि खाल्ल्या तर आपण ते पचवू शकत नाही, ते शिजवून आपल्याला खावं लागतं. तसं जमिनीमध्ये पण जे काही नत्रासारखा जो घटक आहे हा हवेमध्ये खूप आहे परंतु पिकाला डायरेक्ट मिळत नाही. तर तो नत्र जमिनीमध्ये नायट्राईटपासून नायट्रेटमध्ये रूपांतर करण्यासाठी जे घटक कारणीभूत आहेत ते जीवाणू आहेत. मग हे जीवाणू जमिनीमध्ये जर नसतील तर आपले अन्नद्रव्य दिलेल्याचा उपयोग होणार नाही, दिलेली खतं आपली सगळी वाया जाणार आहेत. म्हणून शक्यतो बीज प्रक्रियेद्वारे आपण जर 5 ते 10 मिनटं वेळ काढून काढण्याला प्रक्रिया केली तर दिलेली अन्नद्रव्ये ही त्या पिकालाच मिळतील. म्हणजे जवळपास 25% तरी रासायनिक खतांच्या मात्राची आपण बचत करू. आणि यासाठी कांड्याला जीवाणूंची प्रक्रिया करायची. प्रक्रिया करताना 100 लिटरचा ड्रम घ्यायचा आणि 100 लिटर ड्रममध्ये 1 किलो किंवा 1 लिटर नत्र स्फुरद पालाश प्रत्येकी 1 लिटर उपलब्ध करणारे जे जीवाणू आहेत ते सर्व त्याच्यामध्ये टाकायचे आणि 5 मिनटं कांडे बुडवून आपण नंतर रासायनिक प्रक्रिया करायची. रासायनिक प्रक्रिया करताना आपण 100 लिटर पाण्यामध्ये 100 ग्रॅम कार्बन डायझिम आणि 100 मिली डायमिथोएट या नावाचं कीटकनाशक घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 5 ते 10 मिनटं कांडे बुडवायची की जेणेकरून ते आंतरप्रवाही कीटकनाशक आणि बुरशीनाशक असल्यामुळं पहिल्या महिनाभरापर्यंत याच्यामध्ये कीड रोगापासून आपण याचं संरक्षण करू शकतो. त्याचबरोबर आपण खोडकिडीचे नियंत्रण करण्यासाठी ही उपाययोजना म्हणून सुरुवातीलाच याच्यामध्ये कोराजनसारखं जे औषध आहे ते 100 लिटर पाण्यामध्ये 50 मिली या प्रमाणामध्ये कोराजन आपण जरी त्याच्यामध्ये घेतलं आणि कांड्याला प्रक्रिया केली तर पहिल्या 6 ते 1.5 महिन्यापर्यंत याला खोडकिडीचाही प्रादुर्भाव आपण टाळू शकतो. तर यासाठी उपाययोजना म्हणून आपण बीज प्रक्रिया फार महत्त्वाची आहे आणि ती केली पाहिजे. त्याचबरोबर लागवड अंतर आणि ठिबक सिंचनचा वापर हा सगळ्यात महत्त्वाचा याच्यामध्ये घटक आहे. लागवड पद्धत कुठली वापरतो त्याच्यावर आहे की याच्यामध्ये आपण जोडवळ पद्धत आहे किंवा पट्टा पद्धत आहे. तर ह्याच्यामध्ये पट्टा पद्धत ही आपल्याला फारच सरस पद्धत आहे. याच्यामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन येत आहे. म्हणजे सांगायचं झालं तर लागवड अंतर हे सगळ्यात महत्त्वाचं, कारण हे पीक जे आहे हे सूर्यप्रकाश जास्त लागणारं पीक आहे. म्हणजे ऊस असेल, ऊस असेल, मका असेल, ज्वारी असेल किंवा बाजरी असेल, ही जास्तीत जास्त सूर्यप्रकाश यांना मिळाला पाहिजे अशी पिकं आहेत. आणि म्हणून आपण जर विचार केला तर एका एकरामध्ये आपल्याला फक्त 40,000च ऊस निघत असतात, त्यापेक्षा जास्त निघत नाही. मग लागवड अंतर किती आणि फुटव्याचं प्रमाण किती हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणजे 5 बाय 2 फुटावर जर लागवड केली तर एका एकरामध्ये 4,500 डोळे बसतात सरासरी. 4,500 डोळे जर असतील तर त्याला 10 फुटवे आले तर 45,000 ऊस तयार होतील. त्यातले 5,000 मरतील, उरलेले 40,000 100% जगतील. ह्याच्यामध्ये विनाकारण वाढणारे फुटवे कमी असतील. फक्त फुटव्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. म्हणजे फुटव्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय करायचं की वेळेवर आपण भर लावायला शिकलं पाहिजे. म्हणजे 5 ते 6 फुटवे दिसले की हलकी भर आणि 8 ते 10 फुटवे दिसले की मोठी भर. म्हणजे किती वेळ झाला हे लक्षात घ्यायचं नाही. आपण काय म्हणतो की 3-3.5 महिन्यानंतर मोठी बांधणी करू किंवा अजून ऊस वाढलेला दिसत नाही तर 5 महिने झाले तरी आपण बांधणी करत नाही. तर अधिक फुटवे हे आपल्याला उपयोगाचे नाहीत. मर्यादित फुटवे, एका एकरामध्ये 40,000च फुटवे किंवा 50,000 फुटवे असले पाहिजेत. आपले जर बघितले तर कुठं 15 फुटवे, कुठं 20 फुटवे, 3 फुटाची सरी किंवा 4.5 फुटाची सरींनी टक्कर पद्धत लागवड केलेली असते. म्हणजे एका एकरामध्ये जवळपास आपण 20,000 डोळे लावतो आणि एका ठिकाणी 5 फुटवे किंवा 6 फुटवे येतात. म्हणजे 1,00,000-1,25,000 फुटवे येतात. त्यातले 60-70 हजार मरून जातात. जो 6-7 महिने ते राहतात आणि त्यातले फक्त शेवटी 40,000च राहतात.
मग हे सगळे 6-7 महिने अन्नाला स्पर्धा, सूर्यप्रकाशाला स्पर्धा, पाण्याची स्पर्धा, सगळ्याची स्पर्धा करून शेवटी पाचट होतात आणि मरतात. आणि मग हे पाचट पण आपल्याला जमिनीमध्ये गाडणं मुश्किल होतं. त्यामुळं शक्यतो लागवड अंतर हे योग्य राखलंच पाहिजे. ऊसामध्ये लागवड अंतर आणि फुटव्याचं प्रमाण जर बघितलं तर ते योग्य राखलं पाहिजे. म्हणजे मी सांगेन 4.5 बाय 2.5 फूट असेल तरी चालेल, पण फुटवे हे 40 असले पाहिजे एकरी, म्हणजे 10 ते 11 फुटव्याच्या वर झालं नाही पाहिजे. किंवा 5 बाय 2 फुटा असेल तरी लागवड योग्य होते, पण तो डोळे 100% सगळीकडे एकसारखे उगवतील याची काळजी उगवेपर्यंत आपण घेतली पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी लागवड पद्धत आणि लागवड अंतर हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे लागवड करताना बी आपण काय केलं पाहिजे की ओली लागण करण्यापेक्षा सरी काढून सरीमध्ये कोरडी लागण, म्हणजे पाणी देऊन वापशावर चळी घेऊन चळीमध्ये आपण साधारण 8-8 इंचावर 2 डोळ्याची टिपरी, डोळा अंगठ्यामध्ये धरून एका बाजूला डोळा कसा येईल या पद्धतीने डोळा असा अंगठ्यामध्ये धरून एकाच बाजूला डोळे आला तर एका बाजूचा डोळा इकडे येतो आणि दुसरा या बाजूला येतो. जो खाली जाणारा डोळा आहे तो बरोबर आपण आडवा ठेवतो की जेणेकरून सगळे डोळे आपले हे जमिनीत वरती राहतील आणि 2 इंचापेक्षा जास्त खोलीवर कांडी आपण लावणार नाही याची काळजी जर घेतली आणि उगवेपर्यंत हलकं पाणी दिलं तर 6व्या-7व्या दिवशी चांगल्या प्रकारे कोंब येतो. 18 ते 20 दिवसामध्ये 100% सगळी उगवण झालेली दिसते. आणि म्हणून लागवड अंतर आणि लागवड पद्धत याच्यावर आपण लक्ष दिलं तर ऊसाचं उत्पादन निश्चित चांगलं आहे. आता दुसरं महत्त्वाची बाब आहे की आपण रोपाद्वारे पण लागवड करू शकता. म्हणजे 30 दिवसापेक्षा जुनं रोप हे आपण शक्यतो वापरायचं नाही. 35 दिवसापेक्षा पुढे गेलं तर आपण लगेच रिजेक्ट केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण कमर्शियल आहोत. कमर्शियल नर्सरी जी आहे त्या कमर्शियल नर्सरीमध्ये आपण शक्यतो जी नर्सरीमधली रोपं घेतो ती 60 कॅव्हिटीचे ट्रे असतात, 70 कॅव्हिटीचे ट्रे असतात. त्याच्यामध्ये डोळा कमी, कोकोपीट पण कमी आणि मुळं वरच्यावर उघडी पडलेले असतात. असे डोळे जे असतात त्याच्यामध्ये जे आपले हे कांडे आहेत त्या कांड्यातला रस पहिला आपल्याला या मुळांना मिळाला पाहिजे. तेवढी कांडी मोठी असली पाहिजे. अख्खा कांड्याचा डोळा ह्या ट्रेमध्ये बसला पाहिजे. नाहीतर काय होतं की आपण 70 कपाचे किंवा 60 कपाचे जर ट्रे घेतले तर त्याच्यामध्ये डोळा बारीक राहतो आणि कोकोपीट पण त्याच्यामध्ये बसत नाही. आणि मग असा जो डोळा आहे हा आपण जेव्हा लागवडीला घेतो त्याला पाणी कमी पडलं, उघड्यावर पडला तो लगेच मरतो. म्हणून 42 कॅव्हिटीमधला मोठा ट्रे असणारच रोप असलं पाहिजे. आणि ते 30 दिवसाच्या आत जर लागवडीला घेतलं तर फुटवे एकसारखे येतात. जून रोप झालं तर त्याला जागेवरच फुटवा येतो आणि जर रोपं लावल्यानंतर त्याला फुटवा हे येतच नाही. त्यामुळं रोपाचं वय आणि रोपाची क्वालिटी हे सगळ्यात महत्त्वाचं घटक आहे. आणि रोपं लावताना आपण बघितलं तर 5 बाय 2 वर लावले तर 4356 लागतील, 5 बाय 2.5 वर लावले तर 3484 लागतील, 5 बाय 3 वर लावले तर 2900 लागतील. त्या पटीमध्ये आपल्याला रोपं लागतात. मग 4 बाय 3 लावायची का 4 बाय 2 वर लावायची, 5 बाय 2 वर लावायची का 5 बाय 2.5 वर लावायची हे आपल्याला ठरवायचं आहे. आणि फुटव्याचं व्यवस्थापन हे त्या लागवडीच्या अंतरानुसार आपल्याजवळ गणित असलं पाहिजे की एका गुंठ्यामध्ये किती फुटवे आले, एका एकरामध्ये किती फुटवे आले याचा जर अभ्यास केला तर आपल्याला निश्चित योग्य उत्पादन आपण काढू शकतो. 100 टन ऊस उत्पादन घेणे हे आपल्याला काही अवघड नाही. 40,000 ऊस लागणार आहेत तर एक ऊस आपला 1 किलो भरला तर 40 टन निघणार आहे, 2 किलोचा भरला तर 80 टन भरणार आहे आणि 2.5 किलोचा एक ऊस भरला तर 100 टन होणार आहे. आणि आपल्याला टार्गेट तसं 100 टनापेक्षाही जास्त आहे. आज आपले शेतकरी बांधव 140 टनापेक्षा जास्त उत्पादन घेत आहेत. मग आपण पण या पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो. परंतु त्यासाठी हे रोपाची क्वालिटी आणि लागवड अंतर, फुटाची संख्या योग्य राखणं हे अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्याशिवाय आपण उत्पादन जास्त घेऊ शकत नाही. दुसरं सगळ्यात महत्त्वाची बाब जी आहे की रोपं लागवड केलेल्या शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये 1.5 महिन्यामध्ये सर्व फुटवे आलेले दिसतील. आपण ज्यावेळी कांडी लावतो त्यावेळी कांड्याची उगवण होईपर्यंत 1.5 महिना जातो. म्हणजे आपली 1.5 महिन्याची मेहनत जी आहे ती हे एवढा ऊस होईपर्यंत जाते. मग एवढी मेहनत करेपर्यंत आपल्याला पाणी द्यावं लागते, 2 खुरपणी द्यावं लागतात, खतं द्यावी लागतात. त्याचा सगळ्याचा खर्च काढला तर कांडी लागून इथपर्यंत येईपर्यंत आपल्याला 20,000 रुपये खर्च आलेला असतो. आणि रोपं आपल्याला एकरी फक्त जे मी गणित मांडलं आहे त्या गणितात पहिलं तर एका एकराला 11,000 किंवा 12,000ची रोपं लागतात. ती रोपं लावायला आपल्याला एक 10 बाया लागतील, लेडीज मजूर लागतील, त्याचा खर्च 2,000 रुपये होईल. सरी वगैरे सगळी आपली काढलेलीच असते. तर सरी सोडूनचा जो बाकीचा खर्च जो आहे हा खर्च आपला वाचणार आहे. ते लागवड डोळे काढून आणा, गाड्याने करून लागवड करून घ्या, ते योग्य वेळेत उगवल किंवा न उगवल ह्याची आपल्याला हमी नसते. परंतु ज्यावेळी रोपं लावतो त्यावेळी आपण
पहिले 2 पाण्याच्या पाळीपर्यंत फार काळजी घ्यायची, मुळे चिकटेपर्यंत अगदी हलकं पाणी द्यायचं. योग्य अंतरावर ही रोपं लावली तर निश्चित याच्यासारखा तंत्रज्ञान नाही आहे. फक्त क्वालिटी रोपं हे सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. या पद्धतीचे आपण रोपं निवडली पाहिजेत. अतिशय उत्तम. आपण याचा शेंडा मारू शकतो, वरच्या शेंड्याकडची पानं कापून पण लावू शकतो, परंतु ह्याची काही गरज नसते. ही करायची तर आपल्याला गरज नाही आहे. आपण डायरेक्ट रोप लावू शकता. त्याचबरोबर मशीनद्वारे रोपाची लागवड आपण करू शकतो. आमच्याकडे काही मशीन आहेत किंवा बाजारामध्ये पण रोहित कृषीने चांगल्या प्रकारचे मशीन डेव्हलप केलेले आहेत, जी इम्पोर्टेड करण्याची गरज नाही. 2 ते 2.5 लाखामध्ये ही मशीन मिळतात. 2 रोपं लावणारे मजूर आणि ट्रॅक्टर चालवणारा जर मजूर असेल तर 3 माणसं एका दिवसामध्ये 3 एकरची रोपं एका रेषेत लावतात. तुम्ही बघितलं तर पानाची दिशा एकासारखी राहील, एका रेषेत आणि एका दिशेलाच पानाचा आपण जी रचना राहील या पद्धतीनं लागवड करू शकतो. म्हणजे सूर्यप्रकाशाचं पण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आपण युटिलायझेशन करू शकतो, अशी जर आपण मशीनद्वारे लागवड केली तर. दुसरे महत्त्वाचे विषय आहे की जास्त पाणी म्हणजे ऊस उत्पादन नाही. जेव्हा वापसा असेल तेव्हा ऊस पाणी आणि अन्न ग्रहण करतो. आपण काय करतो की नाक दाबतोय त्याला ऑक्सिजन देत नाही, पाणी देत नाही, अन्न देत नाही. या ठिकाणी तुम्ही बघाल ही पाणी देण्याची पद्धत जी आहे ही फार चुकीची आहे. आपण जे पाहतोय हे पाणी आवश्यकतेपेक्षा जास्त दिलं आहे आणि त्याच्यामुळं हे ऊस गुदमरून जातो. तुम्हाला बघायचं असेल तर एक उदाहरण बघा. हे पाणी देण्याची पद्धत आहे. याच्यामध्ये पाणी किती दिलं आहे, फुटवे किती प्रमाणात दिसत आहेत, ऊस वाढतोय का, हे लक्षात घेतलं तर सगळ्यात महत्त्वाचं पाणी हे जास्त म्हणजे ऊस उत्पादन नाही. पाणी जास्त म्हणजे जमीन खराब करणं आणि आपण ऊसाचं उत्पादन कमी करणं. म्हणजे योग्य वेळी योग्य पाणी योग्य प्रमाणात जमिनीच्या प्रकारानुसार पोच पाणी किंवा 6 ते 7 इंचापेक्षा जास्त खोली पाण्याची जर गरज नसेल तर आपण विनाकारण 2-2 फूट उंचीचं पाणी रात्र पाणी आपण जर जमिनीत सोडलं तर ऊसाचं उत्पादन येत नाही. हे एक उदाहरण आहे बघा. हा सगळा ऊस पिवळा पडला आहे. ह्याच्यामध्ये आपण पाणी 2 फुटापेक्षा जास्त भरलं आहे. म्हणजे एका पाण्याच्या पाळीला आपण जवळपास 12 लाख लिटर प्रति हेक्टर पाणी दिलं. म्हणजे जवळपास 5 लाख लिटर पाणी एका पाण्याच्या पाळीला दिलं. आणि 40 पाळ्या जर आपल्याला ऊसाला लागत असेल तर जवळपास 6 कोटी लिटर पाणी आपण पूर्णपणे ऊस काढेपर्यंत दिलं. आवश्यकता फक्त 1.5 ते 2 कोटी लिटर पाण्याची आहे. आपण देतो 6 कोटी लिटर. म्हणजे जवळपास चौपट पाणी आपण वाया घालवतो आणि ऊसाचं उत्पादन पण तितकं येत नाही. हे बघा तुम्ही, या पद्धतीने पोच पाणी द्यायचं शिकायला पाहिजे आपण. हे आपण जे देतोय पाण्याची पद्धत हे फार चुकीचे आहे. हे बघा, आपण दिलेलं जे पाणी आहे हे जर बघितलं तर अतिशय जास्त पाणी दिल्यामुळे ऊसाचं उत्पादन येत नाही. हा सगळा ऊस मरून चालला आहे. नुसतं पाणी म्हणजे ऊस उत्पादन जास्त नाही. आपण थोडं नियोजन केलं पाहिजे. लाईटचं नियोजन कधी आहे, आपल्याजवळ पाणी किती उपलब्ध आहे, मग 4 सऱ्यात मिळून आपण थोडं पाणी मूर पाणी देता येईल का. एकदा वापसा झाला की नंतर 8 दिवसांनी वापसा येणार असेल तर 8व्या दिवशी पोच पाणी द्यावं. 10व्या दिवशी वापसा असेल तर 10व्या दिवशी द्यावं. परंतु पाणी जास्त दिलं तर ऊस उत्पादन येत नाही. हे जास्त पाणी देण्याचा परिणाम आहे. या ठिकाणी आपण बघाल की शेजारी हा ठिबक सिंचनचा प्लॉट आहे आणि शेजारी एकाच वेळी लागवड केलेला पाट पाण्याचा प्लॉट आहे. तर पाट पाण्याचा प्लॉटमध्ये बघा हे पिवळा पडलेला ऊस आहे, फुटव्याची बरोबर वाढ नाही, शेंडे करपलेले आहेत. आणि ठिबक सिंचनमधला ऊस जो आहे तो अतिशय हिरवागार, योग्य वाढ, जवळपास 15 कांड्यावर आहे आणि खालचा बघितला तर 4-5 कांड्यावर पण नाही. म्हणजे हे एवढं सिस्टमॅटिक आपल्याला करायची गरज आहे. तर ऊसाला ठिबक सिंचन करण्याचीच का गरज आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं योग्य प्रमाणामध्ये आपण रोजच्या रोज वापसा मिळू शकतो. खताची मात्रा ठिबकमधून आपण रोजच्या रोज देऊ शकतो. म्हणून ठिबक सिंचन महत्त्वाचं आहे. ही सिस्टम फक्त एक आहे की ठिबक सिंचन म्हणजे हे संच आहे. जसं आपले मोटरसायकल आहे त्याला आपल्याला दर 5,000 किलोमीटरला सर्व्हिसिंग करायला लागतं, तसं ह्याला पण सर्व्हिसिंग करायला लागतं. हे तुमच्या पाण्याच्या क्वालिटीनुसार सर्व्हिसिंग ठरतं. सँड फिल्टर साफ केला पाहिजे, स्क्रीन फिल्टर साफ केला पाहिजे, एंड कॅप आपण फ्लश केल्या पाहिजेत, ॲसिड ट्रीटमेंट केलं पाहिजे, प्रेशर योग्य आहे का बघितलं पाहिजे. जास्त प्रेशर होत असेल तर बायपास करून पाणी माघारी सोडलं पाहिजे. हे सगळ्या गोष्टी समजून घेतल्या तर ठिबक सिंचनसारखं कुठलंही पाणी देण्याची पद्धत योग्य नाही. म्हणजे ठिबक सिंचननं आपण पाणी योग्य प्रमाणात योग्य वेळी खत आणि पाणी एकावेळी देऊ शकतो. नुसतं ठिबक सिंचन पाण्यासाठी नाही तर रोजच्या रोज वापसा मिळवून रोज खतं देण्याची पद्धत म्हणजेच ठिबक सिंचन. याच्यामधून आपण
खतं देतो त्याला आपण फर्टिगेशन म्हणतो. तर ड्रीप इरिगेशनचे बेनिफिट मी ते जास्त सांगणार नाही, कारण ठिबक सिंचन हे वापसा आणि खतं हे योग्य वेळी रोजच्या रोज देण्यासाठी असतं. त्याचा फक्त डिझाईन जे आहे ते जमिनीच्या प्रकारानुसार आपण ड्रिपर किती अंतराचे घ्यायचे, लॅटरलमधलं अंतर किती ठेवायचं हे ठरतं. त्यासाठी डिझाईन आपण त्या भागातल्या इंजिनियर करून घेतले पाहिजे. तर हे बघा भिजण्याचा पॅटर्न कसा आहे. भिजण्याचा पॅटर्न कसा आहे त्यानुसार पाणी देण्याची पद्धत ठरते. ठिबक सिंचनमधून आपण जर पाणी दिलं तर साधारणपणे मी तुम्हाला मागे सांगितलं की ज्यावेळी आपण पाट पाणी देतो त्यावेळेला जवळपास 2.5 कोटी लिटर पाण्याची गरज असते. जे ॲक्च्युअल आपण योग्य प्रमाणात दिलं तर. आपण देताना तेवढं देत नाही, त्यापेक्षा तिप्पट देतो आहे. ठिबकमधून दिलं तर 1.25 कोटीच लागतं आहे. 1.25 कोटीपेक्षा जास्त पाणी लागत नाही. म्हणजे इफिशियन्सी पण खूप होते आणि उत्पादन पण वाढत आहे. म्हणून ठिबक सिंचन ही काळाची गरज आहे. ठिबक सिंचन असेल तरच ऊसाचं उत्पादन वाढणार आहे. त्यासाठी मग ही सिस्टीम सगळी असली पाहिजे. हायड्रोसायक्लोन फिल्टर असलं पाहिजे, सँड फिल्टर आपण वापरला पाहिजे, हे स्क्रीन फिल्टर असले पाहिजे. 3-4 गोष्टी असल्या पाहिजेत. म्हणजे मोटरसायकलला जसं आपण कार्बोरेटर आहे, कार्बोरेटर एअर फिल्टर आहे किंवा त्याच्यानंतर पिस्टन आहे, त्या पिस्टनच्या अगोदर जी सगळी सिस्टम आहे ती प्रॉपर गाडीला असेल तर गाडी चालते. त्याची ही गाडी आहे. या गाडीला स्क्रीन फिल्टर पाहिजे, सँड फिल्टर पाहिजे आणि हायड्रोसायक्लोन फिल्टर पण पाहिजे. तर वाळू तिथं हायड्रोसायक्लोन पाहिजे, तर जिथं जास्त गाळ येतो तिथं स्क्रीन फिल्टर पाहिजे आणि सँड फिल्टर पण पाहिजे. तेव्हा ती सिस्टम योग्य चालते. त्यानंतर मग ड्रिपर कुठल्या पद्धतीचा वापरायचा हा तो आपण समजून घेतला पाहिजे. मग नॉन ISI ISI पद्धत पण आहे, ती आपण घेऊ शकतो. ह्या ऊसाच्या प्रत्येक वाढीनुसार पाण्याची रिक्वायरमेंट वेगळी असते. लहान अवस्थेतल्या बाळाला आपण चमच्याने पाणी पाजतो, मोठा होईल तसं आपण प्याल्याने पाडतो, त्याच्यानंतर तांब्याने पितो. तसं ह्याला पण 1 लिटरची गरज आहे तर सुरुवातीला तेवढंच दिलं पाहिजे. सुरुवातीला माझ्या माहितीप्रमाणे एका झाडाला 200 मिलीच पाण्याची गरज आहे, पण आपण 5 लिटर देतो. तर त्याच्याऐवजी त्याची रिक्वायरमेंट किती आहे, म्हणजे एका एकराला सुरुवातीला 10,000 लिटर पाणी लागते तर 10,000 लिटरच दिलं पाहिजे. नंतर आपण वाढवत जास्तीत जास्त दिवसाला 40,000 लिटर लागतं. त्या पद्धतीने ठिबक सिंचनमधून आपण पाण्याच्या पाळ्या देऊ शकतो. म्हणजे रिक्वायरमेंट प्रमाणे आपण पाणी दिलं पाहिजे. दुसरं सगळ्यात महत्त्वाची खतं आपण ही विस्कटून देतो आहे, ही सगळी वाया जातात. नायट्रोजनसारखा जो खत आहे, युरियासारखं जे खत आहे ते पाण्यात विरघळून जमिनीमध्ये जातं. पण ह्याच्यात जर स्फुरद असेल तो जिथं टाकलं तिथं राहणार आहे. म्हणजे आपलं तोंड इथं आहे आणि आपण खत दिले डोक्यावर, तर तोंडापाशीच खायला पाहिजे ना. तर तसं नाही, ह्याच्या मुळाजवळ फॉस्फरस जर दिला तर त्याच्या मुळाला उपलब्ध होणार आहे. तो आपण जर वरती विस्कटून टाकला तो वाया जाणार आहे. किंवा युरियासारखा किंवा पोटॅशसारखा जो खत आहे तो प्रत्येक पाण्याच्या पाळीबरोबर थोडा थोडा दिला पाहिजे. सूक्ष्मान्नद्रव्यसारखी खतं आपण जमिनीमध्ये मुळाजवळ दिली पाहिजेत, तेव्हा ती त्याला उपलब्ध होतील. नाहीतर ही सगळी खतं वाया जाणार आहेत. ही खतं देण्याची पद्धत आपण बघून घ्या. आपण जे अशी विस्कटतो आहे याचा काही उपयोग नाही. जेवढी आवश्यक आहे तेवढी आपण मुळाजवळ द्यायला शिकलं पाहिजे, तेव्हा ऊसाचं उत्पादन जास्त येईल. ही युरिया देण्याची पद्धत. आपण पाण्याच्या पाटापुढं युरिया ओततो आणि तो सगळं पाण्याबरोबर वाहून जातो आणि तोच आपल्या पाण्याच्या सोर्समध्ये येतो. ते पाणी आपण विहिरीतलं पाणी आपण पुन्हा पितो. ते युरियासारखं जर खत असेल आणि ते पाण्यातनं आलं ना आपल्या पोटात गेलं तर त्याच्यामुळं आपल्याला काही रोगराई येणार आहेत, कॅन्सरसारखे आजार होणार आहेत. म्हणून योग्य आणि कार्यक्षमपणे जेवढा पाहिजे तेवढाच युरिया असेल किंवा बाकीची खतं असतील ती द्यायची गरज आहे. विनाकारण नको त्या वेगवेगळ्या पद्धतीत आपण जाऊन उपयोग नाही. त्याला जेवढं आवश्यक आहे तेवढेच खतं द्यायची गरज आहे. आता खतं आपण फर्टिगेशन म्हणजे ड्रीपमधून देऊ शकतो. त्याची उपलब्धता हे त्या क्लायमेटमध्ये पण उपलब्ध ठरते. म्हणजे थंडीमध्ये खतं कमी उपलब्ध होतात, त्यासाठी आपण वॉटर सोल्युबल खतं रोजच्या रोज देऊ शकतो. ही उन्हाळ्यामध्ये थोडीशी खतं टेम्परेचर वाढल्यावर उपलब्धतेचं प्रमाण वाढतं, त्यावेळी आपण त्या पद्धतीची खतं देऊ शकतो. बेसल डोजला काय द्यायचं आणि ठिबकमधून काय द्यायचं यासाठी आपलं शेड्यूल ठरलेलं आहे. त्याचबरोबर कुठली खतं कुठल्या ह्याच्यामध्ये मिक्स करू नये हे पण ठरलेलं आहे. म्हणजे आता तुम्हाला दिसतं ह्या चार्टमध्ये की हे जे रेड चार्ट आहे जिथं आपण क्रॉस झालो, हे फॉस्फरिक ॲसिड आणि कॅल्शियम नायट्रेट जर आपण एकत्रित दिलं तर त्याची दुष्परिणाम होतात. ते रासायनिक अभिक्रिया करून त्याच्यामधून तिसरंच काहीतरी खत तयार होऊ शकतं आणि त्याच्यामुळं ऊसाला मार बसू शकतो. किंवा फॉस्फरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड एकत्रित केलं किंवा बाराक्साईड झिरो आणि नायट्रिक ॲसिड एकत्रित केलं तर ते हानिकारक आहे. म्हणजे सल्फेट आणि नायट्रेटिक जी खतं आहेत ती शक्यतो आपण एकत्रित देऊ नयेत की जेणेकरून त्याचा हानी होते.
त्यामुळे मिक्सिंग टिप कुठल्या आहेत हे समजून घेतल्या पाहिजेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण खतं देताना 100% फर्टिगेशन करण्याची गरज आहे का, किंवा 50% जमिनीतून द्यायची किंवा 50% ड्रीपमधनं द्यायची, हे आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपण ठरवू शकतो. आता तुम्हाला सांगतो की मध्यम स्वरूपाची जमीन असेल तर आपण, आणि डिफिशियन्सी असेल त्याच्यामध्ये, म्हणजे काही खतं कमी असतील तर आपण बेसल डोस आणि फर्टिगेशनमधून खतं देऊ शकतो. नॉर्मल जर असेल आपली जमीन मध्यम स्वरूपाची की ज्याच्यामध्ये आपली नॉर्मल अन्नद्रव्य उपलब्ध आहेत, तर त्या ठिकाणी आपण फर्टिगेशन आणि जेवढा आवश्यक तेवढा बेसल डोस, रिकमेंडेड डोस जो आहे तो आपण जमिनीतनं देऊ शकतो. तर त्यासाठी ही सिस्टम, आपल्या जमिनीचा प्रकार कसा आहे, जमिनीत आपल्याला काय अन्नद्रव्य उपलब्ध आहेत, जमीन कशी आहे, त्यानुसार आपण फर्टिगेशन करायचं, म्हणजे ड्रीपमधनं खतं द्यायची का जमिनीतनं खतं द्यायची, किंवा 50% जमिनीतनं द्यायची आणि 50% ड्रीपमध्ये द्यायची, हे आपल्याला ठरलेलं असतं. आता खताची रिक्वायरमेंट ही त्या पिकाच्या नुसार ठरते, म्हणजे कुठलं पीक आहे, त्याला किती उत्पादन घ्यायचं आहे, खतं देण्याची कुठली पद्धत आहे, किंवा आपण जी वापरलेली व्हरायटी कुठली आहे त्यानुसार खतं देण्याची पद्धत बदलते किंवा त्याची रिक्वायरमेंट ठरते. आता 86-0-32 असेल तर डोस कमी लागेल, परंतु 265 व्हरायटी असेल तर त्याला खतं जास्त लागतील. म्हणून रिक्वायरमेंट आपण काढताना ही त्या पिकाच्या कंडिशननुसार, देण्याच्या पद्धतीनुसार ठरवतो. ठिबकमधून देणार असू तर 70% खतं कमी करतो आपण, जमिनीतून देणार असेल तर ती खतं आपण 100% देतो. म्हणून खताचं शेड्यूल पण आपल्याला ते माती परीक्षणाच्या आधारे किंवा तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार ठरवावं लागेल. किंवा पानाचं पृथक्करण करून, त्यावेळी ऊसाचं पानं पिवळी पडायला लागली, पांढरी पडायला लागली, त्यावेळी कदाचित मॅग्नीज कमी पडतो, फेरस कमी पडतो, त्यानुसार आपण ड्रीपमधून किंवा फवारणीतून मॅग्नेशियम, मॅग्नीज किंवा फेरस देऊ शकतो. ही खताची कुठली कमतरता ही पानावरनं पण आपण काढू शकतो. आता खतं देण्यासाठी आपण बघितलं तर वेंचुरीमधून आपण खतं देऊ शकतो, फर्टिलायझर इंजेक्टर पंप आहेत त्यातून खतं देऊ शकतो. हे पंप आपण ठिबक सिंचन घेताना वापरलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला खतं देतील. आता खताची उपलब्धता जर बघा झाली तर ही pH रेंज आहे, 4 ते 8 pH हे आपल्या जमिनीतला किंवा पाण्याचा pH आहे. आणि ही खतं जे आहेत, आता नायट्रोजनसारखं खत हे सगळ्या रेंजच्या pHमध्ये उपलब्ध होतो. पण फॉस्फरस जर बघितला, जसा जमिनीचा pH वाढेल म्हणजे सामू वाढेल, 8 आपल्या जमिनीचा सामू 8 आहे, 7.5पेक्षा जास्त आहे आपल्या जमिनीमध्ये, म्हणजे महाराष्ट्रातल्या ऊस कार्यक्षेत्रातल्या जमिनीमध्ये pH 7.5पेक्षा जास्त आहे, त्या ठिकाणी फॉस्फरसची उपलब्धताच कमी होते. त्याचबरोबर आयनची उपलब्धता आपल्या जमिनीमध्ये कमी होते, म्हणजे लोह कमी पडतो, त्यामुळे शेंड्याकडची पानं पिवळी पडतात. किंवा मॅंगनीज, बोरॉन, ही जी सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत, ही सगळी उपलब्धता ही pH जसा वाढेल तशी कमी होते, आणि त्यासाठी pH महत्त्वाचा असतो. मग खतं जर उपलब्ध व्हायची असतील तर साधारणपणे 5.5 ते 6.5 ही आयडियल कंडिशन आहे. या कंडिशनमध्ये सगळी खतं उपलब्ध होतात. मग तुम्ही म्हणाल की ही खतं याच कंडिशनला उपलब्ध होतात तर काय करू शकतो आपण, तर साधा सोपा पर्याय आहे की ठिबक सिंचनमधून ॲसिडिक खतं, म्हणजे फॉस्फरिक ॲसिड, 12-1-19-19, अमोनियम सल्फेट, युरिया, ही जी खतं विद्राव्य जी आहेत ही सगळी ड्रीपमध्ये दिली की त्या पाण्याचा pH डाऊन होतो. आणि तुम्ही रोजच्या रोज जर ठिबकमधून खतं दिली तर हा 5.5 ते 6.5 pH निर्माण होतो जमिनीत. म्हणजे प्रत्येक पाण्याच्या थेंबाबरोबर आपण ठिबकमधून खतं जर दिली तर बरोबर 5.5 ते 6.5 pH होईल, आणि ही खतं सहजासहजी उपलब्ध होतात. म्हणजे जनरल रेंज जी आहे ती 5.5 ते 6 आहे, आणि त्या दरम्यान ही खतं उपलब्ध होत असतात. म्हणजे तुम्ही बघा, युरिया 1 ग्राम 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स केला तर 5.8 pH होतो. पोटॅशियम नायट्रेट 13-0-45 1 ग्राम टाकला तर 7 होतो. अमोनियम सल्फेट टाकला तर 5.5 होतो. त्या पद्धतीने आपल्याला ही खतं त्यात मिक्स केली तर ह्याचा pH डाऊन होतो. 0.52 जो आहे फॉस्फरिक ॲसिड, हा pH 6.5 होतो, किंवा 0.34 टाकला तर 5.5 होतो. तर त्या पद्धतीने ही खतं आपण ड्रीपमधून दिली तर pH हा डाऊन होतो. त्या पद्धतीनं आपल्याला ही खतं ठिबकमधून देता येतात. आता फर्टिलायझर यूज इफिशियन्सी वाढवण्यासाठी असा सल्ला राहील की आपण 30 ते 50% जो नायट्रोजन आहे हा जमिनीतून द्यावा, म्हणजे युरियामधून द्यावा. फॉस्फरस 20% जमिनीतून द्यावा. पोटॅशियम 50% जमिनीतून द्यावा.
आणि उरलेला जो आहे तो ड्रीपमधून आपण 65% युरिया, 30% फॉस्फरस ड्रीपमधून, पोटॅशियम 60% ड्रीपमधून, म्हणजे ड्रीप फर्टिगेशन जर दिला तर आपल्याला फर्टिलायझर यूज इफिशियन्सी ही वाढते. म्हणजे सॉईल ॲप्लिकेशन आणि अशा पद्धतीने आपण डिवाईड करून जर खतं दिली तर जास्तीत जास्त त्याचा उपलब्धता वाढते. म्हणजे 100% आपण फर्टिगेशन करण्याची गरज नाही की या पट्टीमध्ये आपण जमिनीतून हे खतं दिली पाहिजेत. त्याचबरोबर खताचं वहन कसं आहे, मग ड्रीपमधून दिली तर आपण पाणी योग्य प्रमाणात दिलं तर या प्रमाणात राहतील. पाट पाणी दिलं तर लिचिंगमध्ये हे सगळी खतं निघून जातील. त्यातला पण फॉस्फरससारखा जो खत आहे तो एका जागेवर थांबेल, बाकी सगळे वाहून जातील. म्हणजे युरिया पोटॅश जसं जसं पाणी दिलं तसं प्रत्येक वेळी वाहून जाईल. त्यामुळे प्रत्येक पाण्याच्या पाळीबरोबर जर आपण थोडा थोडा दिला तर तो जास्त फायद्यातला ठरेल. आता आपण बेसल डोजला देताना ही खतं देताना डायरेक्ट देण्यापेक्षा शक्यतो अशा प्रकारचे शेणखत घ्यावं आपण, गाडीवर शेणखत घेऊन त्याच्यामध्ये जो बेसल डोज आहे म्हणजे ज्यामध्ये आपलं 10-26 आहे मायक्रोन्युट्रिएंट असेल, झिंक, फेरस, मॅग्नेशियम, मॅग्नीज, बोरॉन, सल्फर ही सगळी या खतामध्ये मिक्स करून आपण 7 दिवस मुरवून ठेवली आणि ती जर जमिनीमध्ये टाकली तर त्याची उपलब्धता जास्त होते. आणि देताना ही खतं आपण विस्कटून न देता अशा प्रकारे चळी घेऊन चळीमध्ये ही खतं मिक्स केली आणि ती चळी बुजवून घेतली आणि त्याच्या शेजारी दुसरी चळी घेऊन जर कांडी लावली तर तो डोस अतिशय जमिनीमध्ये योग्य प्रमाणात 100% लागू होतो आणि त्याच्यामुळं जोमदार वाढ होते. तर ही वॉटर सोल्युबल खतं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पीएच चेक करण्यासाठी असा प्रकारचा पीएच पेपर किंवा पीएच मीटर घेऊन आपण जमिनीमधला पाण्याचा सामू जर बघितला खतं दिल्यानंतर तर तो कशा पद्धतीने आला हे चेक करण्यासाठी पीएच पेपर किंवा पीएच मीटर असतो, त्या पद्धतीने आपण हे पीएच चेक करू शकता. तर ह्याच्यामध्ये बघा डिफिशियन्सी सिम्पटम बघायला गेलं तर नायट्रोजनचे डिफिशियन्सी अशा प्रकारे दिसेल. युरिया कमी पडला तर या पद्धतीने दिसेल किंवा फॉस्फरस कमी पडला तर पानाचा रंग कसा दिसतो हे ह्याच्यामध्ये दिसत आहे. त्याचबरोबर पोटॅशियम कमी पडला तर पानाच्या कडा करपतात. कॅल्शियम कमी पडला तर पानावर टिपके दिसतात, गडद चॉकलेटी कलरचे टिपके की जे रोगासारखी पानं झालेली दिसतात. पण त्याच्यामध्ये कॅल्शियम पण आपल्याला द्यावं लागतं. त्याचबरोबर मॅग्नेशियमची कमतरता झाली तर अशा प्रकारे पानावर तुम्हाला शिरा पिवळ्या पडलेल्या दिसतील. सल्फरची कमतरता असेल तरी कवळी पानं पांढरी दिसतील. त्याचबरोबर झिंकची कमतरता, आपल्याकडे झिंक जमिनीमध्ये कमी आहे, झिंक दिला पाहिजेच, किमान 10 किलो झिंक द्यावा लागतो, 20 किलो मॅग्नेशियम द्यावा लागतो. मॅग्नेशियमची यामुळे अशी पानं जास्त प्रमाणात होतात तर मॅग्नेशियम किमान 20 किलो पेरणीच्या वेळी आपल्याला द्यावा लागतो मॅग्नेशियम सल्फेटमधून, की जेणेकरून त्या खताची मात्रा आपल्याला योग्य प्रमाणात होते. सगळ्यात महत्त्वाचा घटक जो केवढा आपल्याकडे होतो, शेंड्याकडची पानं अशी पिवळी पडतात, पांढरी पिवळे पडतात. त्याच्यामध्ये सगळे शिरा पण पांढऱ्या आणि पानही पांढरं पडतं किंवा पिवळं पडतं. तर हे फेरसची कमतरता आहे. तर यासाठी आपल्याला फेरस सल्फेटची फवारणी किंवा फेरस आपण जमिनीतून देऊ शकतो. फेरस सल्फेट किंवा चिलेटेड फेरसची फवारणी जर केली तर ह्याची मात्रा लवकर कवर होते आणि हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आपल्या भागासाठी आहे. आता त्याचबरोबर आपण फवारणीद्वारे खतं देऊ शकतो. तर पहिल्या 3 महिन्यामध्ये ऊसामध्ये 19-19 मायक्रोप्लस म्हणजे 6 मायक्रोन्यूट्रिएंट असणारा घटक रेडीमेड आपल्याकडे मिळतो. त्याच्यामध्ये मायक्रोप्लस आणि याच्याच सोबत आपण GA आणि 6BA ची पण फवारणी करू शकता संजीवकाची. तर संजीवकामध्ये GA आणि 6BA त्याचबरोबर सायटोकायनिन किंवा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने विकसित केलेलं वसंत ऊर्जा याच्यामध्ये आपण फवारणी केली तर ऊसाची वाढ झपाट्यानं होते. तर वसंत ऊर्जा पण आपण वापरायला पाहिजे. तो जमिनीतून पण देऊ शकतो आणि फवारणीत पण आपण देऊ शकतो. तर त्याची प्रमाण फक्त 1 मिली प्रति लिटर वसंत ऊर्जा वापरला तरी चालतं. तर पहिल्या 3 महिन्यामध्ये 3 फवारण्या आपण जर केल्या तर ऊस झपाट्यानं वाढतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आंतरपीक घ्यायचं असेल तर ऊसामध्ये अडसाली ऊसामध्ये ऊसाला स्पर्धा न करणारी पिके घेतली पाहिजेत. म्हणजे इथं आता तुम्हाला दिसते भातसारखं पीक ऊसामध्ये योग्य नाही, परंतु कोबी, फ्लावर, कांदा असेल, हळवी कांदा, भुईमुग असेल, सोयाबीनसारखं पीक घेतलं तरी एकच ओळमध्ये की जे ऊसाला मार देणार नाही अशा पद्धतीने पट्ट्यामध्ये बरोबर सेंटर लाईन अशा पद्धतीने लावली पाहिजे. म्हणजे ह्या ऊसाला स्पर्धा कुठं होणार नाही आणि लवकर निघतील अशी पिकं आंतरपिकामध्ये शक्यतो घेतली पाहिजेत. कधीही आपण ऊसाला स्पर्धा करणारी आंतरपिकं घेतली नाही पाहिजेत आणि त्याच्यातनं पण बेवड म्हणतो किंवा हिरवळीचं खत तयार होईल अशा प्रकारची आपण पिकं निवडावीत की ज्याच्यामध्ये ऊसाच्या साठी पूरक ठरतील अशी आपण आंतरपिकं निवडावी.
या पद्धतीने ऊसाला कुठं मार बसणार नाही अशी आंतरपिकं निवडली पाहिजेत. तर हे अशा पद्धतीनं आपण सर्व नियोजन केलं पाहिजे. आता शेतकरी मित्रांनो, बराच वेळ झालेला आहे, आपण प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यावर आपण काही चर्चा करूया. मिस्टर रमेश आठवळे यांनी विचारलं की ड्रीप खते शेड्यूल द्यावे. तर शेड्यूल आपल्याकडे आहे. आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे शेअर करेन. मला वाटते तुमचा कृषक ॲपमध्ये आपण डाउनलोड करून घ्या. कृषक ॲपमध्ये आपण फर्टिगेशनचं पूर्णपणे शेड्यूल तयार करून दिले. म्हणजे आठवले साहेब, युरिया, 1261 आणि पोटॅश याचं प्रमाण जे आहे ते तुम्ही कृषक ॲप जर डाउनलोड केलं असेल तर त्याच्यामध्ये आम्ही ऊसाच्या 48 दिवसाची शिफारसीत खत मात्रा जी आहे ठिबकची, हे पूर्णपणे चार्ट दिला आहे. तर तो आपण डाउनलोड करून घ्या. तर त्याच्यामध्ये युरिया किती, 1261 किती आणि पोटॅश किती हे पहिल्या 6 महिन्यापर्यंत शेड्यूल आहे. म्हणजे दर 7 दिवसाला, दर 15 दिवसाला आपण देऊ शकता. पण साधारणपणे जर सांगायचं झालं तर याच्यामध्ये युरिया दर 7 दिवसाला 10 किलो, 1261 4 किलो आणि 0050 4 किलो हे दर 7 दिवसाला द्यायला पाहिजे आपण. आणि हे किमान समान 13 हप्त्यामध्ये, दर 15 दिवसातनं द्या किंवा दर 7 दिवसातनं दिलं तर त्याची मात्रा आपण डबल करायला पाहिजे. म्हणजे 15 दिवसांनी केलं तर डबल, म्हणजे 10 किलो युरिया त्याऐवजी 20 किलो युरिया, 1261 4 किलोच्या ऐवजी 8 किलो आणि 0050 4 किलोच्या ऐवजी 8 किलो. परंतु शिफारसीत आपले जे पूर्णपणे शेड्यूल आहे ते एकदा आपण बघून घ्या, त्याच्यामध्ये सर्व आपण दिलेलं आहे. बरोबर आहे. चार्ट लँग्वेज मराठीमध्ये असावी प्रश्न जेवण जगताप यांनी विचारला आहे. खरं मराठीमधलं प्रेझेंटेशन आहे, परंतु थोडंसं वेळ झाल्यामुळं माझ्याकडे ते मिळालं नाही. माझ्याकडे पुढच्या वेळी आपण मराठीमध्ये पुन्हा एकदा घेऊया. ICLच्या फर्टिलायझरचे ग्रेड कसे आहेत? दिग्विजय शिंदे यांनी प्रश्न विचारला आहे. सर्वच ग्रेड चांगले आहेत. म्हणजे ICLच चांगले आहे असं म्हणणार नाही मी. जेवढे वॉटर सोल्युबलच्या ज्या ग्रेड आल्या आहेत त्या सगळ्या चांगल्या आहेत. फक्त आपल्याला शिफारसीत खताच्या मात्रेनुसार आपण शेड्यूल बनवलेलं आहे, त्याप्रमाणे त्या ग्रेड वापरल्या पाहिजेत. तुम्ही कुठल्याही ग्रेड जर त्या कृषक ॲपमध्ये टाकल्या तर त्या ॲपच्या मध्ये आपल्याला ग्रेडनुसार खतं देता येतात. किंवा त्याचं तुम्हाला शेड्यूल पाहिजे असेल ICLचं तर ते KVK मार्फत आम्ही तुम्हाला देऊ शकतो. कंपनी महत्त्वाची नाही, त्याच्यामध्ये डोस जो आपला आहे तो आपण कशा पद्धतीने द्यायचा ते आपण ठरवायचं आहे. त्याच्यानंतर बाळभर 30 दिवसांनी गाठली तर चालते का असा प्रश्न आहे. म्हणजे बाळभरणी, मगाशी मी तुम्हाला सांगितलं, बाळभरणी ही पिकाच्या वाढीनुसार ठरते. मी म्हणतो 30 दिवसावर नाही, 6 फुटवे आले की बाळभरणी आली पाहिजे. 5 ते 6 फुटवे म्हणजे बाळभरणी, हे लक्षात घ्या. तुमच्या दिवसावर कधी ही ठरत नाही. तुम्ही कांडी लावली असेल तर ती कदाचित 2.5 महिन्यावर जाईल, रोप लावले असेल तर ते 1.5 महिन्यातच येईल. म्हणजे दिवस हे तुमच्या ऊसाच्या वाढीनुसार ठरतात. तिसरी वेळास खताचा डोस कोणता द्यावा? आता हा प्रश्न परत की आपल्याकडे जर कृषक ॲप असेल, तुम्ही कृषक ॲपवर सर्व आहात, तर शिफारसीत खत मात्रेमध्ये आपण खताचा सर्व डोस दिलेला आहे. सुरुवातीला किती, दुसरा डोस किती, तिसरा किती, चौथा किती. शिफारसीनुसार 50% नत्र, 50% पालाश आणि 10% नत्र, म्हणजे 10% नत्र, 50% स्फुरद आणि पालाश हा लागवडीच्या वेळी आणि बांधणीच्या वेळी तो तेवढाच द्यायचा. आणि मधल्या कालावधीमध्ये दर 25 दिवसाला युरिया प्रत्येक पाण्याच्या पाळीबरोबर किमान 25 किलो युरिया आपण प्रत्येक पाण्याच्या पाळीबरोबर द्यायचा. एकदम युरिया द्यायची गरज नाही. खरं तर शिफारसीमध्ये आपण तो युरिया जो दिला आहे तो कधी कधी 2 बॅग पण दिल्या आहेत, परंतु जर पाणी देताना आपण प्रत्येक पाण्याच्या पाळीबरोबर जर युरिया देऊ शकलो तर अतिउत्तम. डोसमध्ये सुरुवातीला बांधणीच्या लागवडीच्या वेळी नत्र स्फुरद पालाश बरोबर झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, सल्फर आणि बोरॉन आणि शक्य असेल तर सिलिकॉन बाजारामध्ये उपलब्ध आहे. एकरी 100 किलो सिलिकॉन, किंवा सिलिकॉन नसेल तर कारखान्याची राख घ्या. 500 किलो ते 1 टनपर्यंत कारखान्याची राख आपण त्याच्यामध्ये टाकू शकता की त्याच्यातून
सिलिकॉन उपलब्ध होतो. सिलिकॉन जर जमिनीमध्ये टाकला गेला तर आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅशची उपलब्धता वाढते. तिसरी ऊस तोडणीआधी किती दिवसापासून पाणी थांबवावे, फर्टिगेशन काय काय द्यायला पाहिजे. पाण्याची पाळीचं साधारणपणे जर पाहिलं ऊस लागवड केल्यानंतर साधारणपणे 15 दिवस अगोदर, म्हणजे एवढंच की वापसा तुटणार नाही इतकं पाणी तोडतो आपण एवढ्यासाठी की त्याच्यामध्ये गाडी जात नाहीत किंवा तोड करणाऱ्याच्या गाड्या त्याच्यामध्ये फसू शकतात म्हणून पाणी बंद करायचं. खरं पाणी बंद करण्याचं नाही आपल्यामध्ये, फक्त पाणी बंद करतो एवढ्यासाठी की आपण तोडीला सुलभ व्हावं म्हणून. आणि फर्टिगेशन आपण 7 ते 9 महिन्यापर्यंत पण चालू शकतो. 7 महिन्यापर्यंत फॉस्फरस आणि 9 महिन्यापर्यंत युरिया आणि पोटॅश हे देऊ शकतो. तर फर्टिगेशनला कधी आपण थांबवू शकत नाही. 9 महिन्यापर्यंत पण आपण फर्टिगेशन करू शकतो. सचिन पाटलांचा प्रश्न आहे, पहिला डोस युरिया आणि पोटॅश दिला आणि दुसरा युरिया 15 आणि सागरिका, हा प्रश्न जर कळत नाही, पण पोटॅश दिला आणि दुसरा सागरिका. आत्ता तिसरी काय द्यायची असं म्हणणं आहे तुमचं. तर मगाचा जो प्रश्न आहे तोच रिपीट आहे. तर मी सांगितलेलंच आहे की तुम्हाला काय काय द्यायचं आहे. तर याच्यामध्ये डोस आणि शक्यतो आपण आपल्या परिसरातले कारखान्याची लॅब असेल तर माती परीक्षण करून घ्या आणि त्यानुसार आपल्याला खत मात्रा ठरते. असं मोगम मनाने किंवा मी सांगितलेली तेवढीच खत मात्रा आपण देण्यापेक्षा माती परीक्षणच्या आधारे कृषी ॲपमध्ये आपण सगळा डोस टाकून घ्या. तुम्हाला जर कळत नसेल तर आमची टीमला विचारून घ्या आणि त्याच्यामध्ये माती परीक्षणचे जर आकडे टाकले तर आपल्याला योग्य डोस हा काढता येतोय. कोणत्या वेळी काय द्यायचं हे ठरतंय. बऱ्यापैकी प्रश्न आलेले आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे आपण बरेच जवळपास 1 तासापासून आता 50 मिनटं होऊन गेले. आपण सर्वांनी अगदी बारकाव्यानं ऐकून घेतलं. प्रश्न पण चांगले आले आणि सगळ्यांचे प्रश्न खतावर होते. तर परत एकदा मी तुम्हाला खताच्या बाबतीत एक 5 मिनटं रिपीट करतो की सगळ्यात सोपं आहे. लागवडीच्या वेळी चळी पद्धतीने आपण खतं द्यायची. मग सांगितल्याप्रमाणे कुदळीने चळी घ्यायची, त्याच्यामध्ये खतं शेणखतामध्ये मिक्स करायची. एका एकराला अडसाली ऊसासाठी 3 बॅग 10-26-26, 10 किलो झिंक सल्फेट, 10 किलो फेरस सल्फेट, 20 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 10 किलो गंधक, 2 किलो बोरॅक्स आणि 100 किलो सिलिकॉन किंवा 500 किलो कारखान्याची राख ही त्या शेणखतामध्ये मिक्स करून 7 दिवस आपण मुरत ठेवायची आणि ती जमिनीमध्ये चळी पद्धतीने द्यायची. त्याच्यानंतर प्रत्येक पाण्याच्या पाळीबरोबर 25 किलो युरिया हे द्यायचाच. आणि परत हा जो पहिला डोस सांगितला तेवढाच डोस 10 ते 12 फुटे जास्त झाल्यानंतर मोठी बांधणी करण्याच्या अगोदर जमिनीमध्ये मातीआड करून द्यायचे. हा एवढा डोस द्यायची गरज आहे. डोस हा आपला लागवड आणि बांधणी या दरम्यान मधला जो डोस आहे तो फक्त युरियाचा आहे, हे सगळ्यात लक्षात घ्या. आणि फवारणीद्वारे खतं 19-19 मायक्रोप्लस, GA आणि 6BA एवढीच 4 घटक आपण 200 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची. पहिल्यांदा 100 लिटर पाण्यामध्ये बघत असेल तर 100 लिटर पाण्यामध्ये 1 किलो 19-19, 1 किलो मायक्रोप्लस, 4 ग्रॅम GA आणि 4 ग्रॅम 6BA प्रत्येक सॉल्व्हंटमध्ये विरघळून घ्यायची. GA साठी सॉल्व्हंट असतो, विरघळवण्यासाठी द्रावणासाठी त्यात विरघळून घ्यायचं आणि 6BAच्या द्रावणामध्ये ती विरघळून घ्यायचं. म्हणजे अशी बॉटलमध्ये सॉल्व्हंट येईल, त्या सॉल्व्हंटमध्ये GA 4 ग्रॅम टाकायचा, विरघळून घ्यायचा आणि तो 200 लिटर किंवा 100 लिटरच्या ड्रममध्ये टाकायचा आणि फवारायला घ्यायचं. GAचं प्रमाण पहिल्यांदा 4 असेल तर नंतर 6 ग्रॅम 8 ग्रॅम GA आणि 6BAचं आपण वाढवायचं. 100 लिटर पाण्यामध्ये आपल्याला 1 किलो 19-19 आणि मायक्रोप्लस 200 लिटर घेतले 2 किलो 2 लिटर या पद्धतीने घ्यायचं आहे. आणि GA 6BA पहिला महिना 4 ग्रॅम, दुसरा महिना 6 ग्रॅम, तिसरा महिना 8 ग्रॅम या पद्धतीने फवारण्या जर घेतल्या तर ऊसाची वाढ झपाट्यानं होते. एवढा डोस जर दिला तरी सफिशियंट आहे. आणि ड्रीप वाले असतील तर ड्रीप वाल्यांसाठी कृषी ॲपमध्ये जाऊन आपण डोस डाउनलोड करून घ्या की ज्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला कोणता डोस, दर 7 दिवसाला कशा पद्धतीने डोस दिला आहे किंवा दर 15 दिवसाला काय द्यायचं हे सर्व शेड्यूल दिलेलं आहे. ठिबक सिंचनमधून देणार आणि स्फुरद आणि मायक्रोन्यूट्रिएंटचा डोस बेसलमधनं द्यावा. बाकीचा जास्तीत जास्त स्फुरदचा जो डोस आहे 25% जमिनीतनं दिलेला आहे स्फुरद, बाकी स्फुरद आपण 70% किंवा 60% हा
ड्रीपमधून प्रत्येक हप्त्यामध्ये द्यायचा. म्हणजे 12-1 असेल किंवा फॉस्फरसचा फॉस्फरिक ॲसिडचा सोर्स असेल किंवा 14-48 असेल किंवा तुमच्यासाठी सांगायचं झालं तर युरिया फॉस्फेट आहे इफकोचं ते घेऊ शकता किंवा ज्या ज्या कंपनीचं फॉस्फरसचे जो सोर्स आहे ते आपण ड्रीपमधून देऊ शकतो. ड्रीपमध्ये देताना अमोनियम सल्फेट, युरिया, 12-61 किंवा बाकीचा जो सोर्स आहे फॉस्फरसचा तो आणि त्यासोबत पोटॅश 0050 आपण ड्रीपमधून प्रत्येक पाण्याच्या पाळीबरोबर ड्रीपमधून देऊ शकता. जर दिवसाआड म्हणलं तरी देऊ शकता, कारण तो त्या प्रमाणात कमी कमी करून आपण देऊ शकतो. पण देताना लक्षात घ्यायचं की पाण्याचा pH हा चेक करायचा. 5.5 ते 6.5 पर्यंत pH आला की आपलं खत योग्य प्रमाणात जमिनीमध्ये गेलं तर फर्टिगेशनचा फायदा होतो. नाहीतर फर्टिगेशन दिल्याचं समाधान हे आपल्याला नुसतं राहील आणि ती उपलब्धता होणार नाही. या पद्धतीने आपण खताचं नियोजन करा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. हां, नॅनो युरियाचा रिझल्ट येतो का? अगदी चांगला प्रश्न विचारला. सागरिका किंवा नॅनो युरिया. नॅनो युरिया म्हणजे 500 मिली नॅनो युरिया म्हणजे 1 बॅग युरिया. आपण जमिनीतनं युरिया देतो तितकंच रिझल्ट आपण पानावर दिसतात. युरिया दिला म्हणजे काळोखी वाढते असं आपल्याला माहिती आहे. तसंच फवारणीतनं जरी दिला तर तेवढीच काळोखी येते. 1 बॅग इतका युरिया हा 500 ml युरियामध्ये आहे नॅनो युरियामध्ये. म्हणजे 4 मिली आपण प्रति लिटर प्रमाणे नॅनो युरिया जर फवारला तर त्याचे रिझल्ट हे तुमच्या युरिया इतकेच येतात. त्यामुळं आपण फवारणीमध्ये नॅनो युरिया घेऊ शकता, घ्यायलाच पाहिजे. तो जमिनीतनं दिला तर वाया जातो आहे. युरिया आपण जमिनीतनं द्यायचीच गरज नाही. आपण तो नॅनो युरियामधून देऊ शकतो. आता काही दिवसामध्ये नॅनो DAP पण येणार आहे, हे लक्षात घ्या. मल्टीप्लायझरचा रिझल्ट काय आहे तर ते मला सांगता येणार नाही. मल्टीप्लायझर हा मी पहिल्यांदाच ऐकलं आहे, त्यामुळं मी ते सांगू शकत नाही. लागणीनंतर दाताळ सहाय्याने खते केव्हा माती करावी तर लागणीनंतर नाही, लागणी करतानाच दाताळाने खतं आपण माती करायचे आहेत. हा बेसल डोस आपण म्हणतो तो लागवडीच्या वेळी, लागवडीनंतर द्यायचा नाही. फवारणीद्वारे कीटकनाशक चालेल का तर फवारणीद्वारे कीटकनाशक चालतंच. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं आहे हुमणी. तर हुमणीच्या नियंत्रणासाठी शेणखतामध्ये आत्ताच मॅट्रायझम 2 किलो एकरी प्रमाणामध्ये टाका. म्हणजे मॅट्रायझम जमिनीमध्ये वाढेल आणि मॅट्रायझम जेवढा जमिनीत वाढेल तेवढा हुमणी अळीच्या वर तो अटॅक करेल आणि तो जागेवरच मारून टाकेल. तर फवारणीतनं कीटकनाशक द्यायचंच आहे. पहिल्या जर ऑक्टोबर महिन्यामध्ये टेम्परेचर वाढलं तर आपण कोराजेनसारख्या कीटकनाशकाची किंवा लॅसेंटसारख्या कीटकनाशकाची फवारणी केल्यास त्याच्यामध्ये खोडकिडीचं नियंत्रण आपण करू शकतो. ड्रीपमधून नॅनो युरिया चालत नाही, त्याचं प्रमाण तेवढ्या प्रमाणात मिळत नाही. नॅनो युरिया फक्त फवारणीसाठी आहे. प्रश्न अति उत्तम विचारला दिलीप दुकाने साहेब. आपण नॅनो युरियाची किंमत अर्धा लिटरची 240 आहे आणि त्यातनं युरियाचं प्रमाण तेवढ्या प्रमाणामध्ये मिळत नाही. युरिया द्यायच्याऐवजी मग अमोनियम सल्फेट ड्रीपमधून द्या. नॅनो युरियाचं तेवढे रिझल्ट येणार नाही. नॅनो युरिया हा वरूनच फवारला पाहिजे. बायोपोटॅश वापरायचं चालेल का? वैभव भोकरे. बायोपोटॅश म्हणजे काही समजलं नाही. बायोपोटॅशच्या ऐवजी फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया असतो, तो आपण जमिनीतनं दिला तर त्याच्यामध्ये पोटॅशची उपलब्धता वाढते. त्यासाठी पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे आपण ड्रीपमधनं सोडा किंवा पाण्याच्या पाळीबरोबर आपण जमिनीतून देऊ शकता. कांडे प्रक्रिया करून देऊ शकता की जेणेकरून पोटॅशची उपलब्धता वाढते. तर असे बऱ्यापैकी सगळ्यांनी चांगले प्रश्न विचारले. अगदी चर्चात्मक आपला हा कार्यक्रम झाला. सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझं छोटंच परंतु आपल्याला आवडेल असं मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि आजचं आपलं मार्गदर्शन थांबवतो. धन्यवाद.